विद्यार्थी मित्रांनो, जसं की सर्वांना माहितीच आहे, आपण महाराष्ट्र सेट परीक्षेचे सर्व क्वेश्चन पेपर्स ॲनलाइज करायचं ठरवलेलं आहे. तर आज आपण 27 नोव्हेंबर 2011च्या परीक्षेमध्ये विचारले गेलेले सर्व प्रश्न पेपर 1चे युनिट वाईज डिस्कस करणार आहोत. त्यामुळे सर्वांनी एकही प्रश्न इग्नोर करायचा नाहीये, कारण प्रत्येक प्रश्नामागे आपण एक्सप्लेनेशन बघणार आहोत, सोल्युशन बघणार आहोत. सो सर्वांचं ग्लोबल ऑनलाईन मराठी चॅनलवरती मी तुमचा एज्युकेटर निहाल स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 27 नोव्हेंबर 2011च्या परीक्षेमध्ये विचारले गेलेले पेपर 1चे सर्व प्रश्न डिस्कस करणार आहोत. पुढे जाण्याआधी अत्यंत महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो. बघा विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र सेट 2026च्या पेपर 1च्या प्रिपरेशन करिता येत्या 2 मार्च पासून आपली लाईव्ह बॅच सुरू होत आहे, ज्यामध्ये पेपर 1चा संपूर्ण सिलेबस हा तुमचा लाईव्ह सेशनमध्ये कव्हर केला जातो. याचा फायदा तुम्हाला असा होतो की तुम्हाला काहीही डाऊट असेल तर तुम्ही लाईव्ह सेशन्समध्ये विचारू शकता आणि एक्सपर्ट्स तुम्हाला गाईड करतील, तुमचं सोल्युशन तुम्हाला लाईव्ह देतील. हे लाईव्ह सेशन्स मराठी प्लस इंग्लिश या कंबाईन लँग्वेजमध्ये इंटरॅक्टिव्ह सेशन्स असणार आहेत. जर लाईव्ह सेशन अटेंड करता येत नसेल तर रेकॉर्डेड सेशन सुद्धा मिळतील. तुम्ही जॉब वगैरे करत असाल, वेळ मिळत नसेल तर रेकॉर्डेड सेशन तुम्ही केव्हाही पाहू शकता आणि तुमचं प्रिपरेशन कंटिन्यू करू शकता. स्टडी मटेरियल जसे की टॉपिक वाईज MCQs, नोट्स, मॉक टेस्ट, MCQ सिरीज, PDF या सर्व गोष्टी तुम्हाला स्टडी मटेरियलसाठी मिळणार आहेत. सो आजच या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज आणि व्हॉट्सअप कॉल करून तुम्ही ही बॅच जॉईन करा किंवा ग्लोबल ऑनलाईनचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि ॲप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता. प्ले स्टोअरवरती जायचं आहे, ग्लोबल ऑनलाईन सर्च करायचं आहे. ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर स्टोअर सेक्शनमध्ये जायचं आहे. स्टोअर सेक्शनमध्ये तुम्हाला एक सर्च बॉक्स दिसेल. सर्च बॉक्समध्ये महाराष्ट्र सेट 2026 पेपर 1 सर्च करा. त्यानंतर तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. बघा लवकरात लवकर जॉईन करा आणि प्रिपरेशनला सुरुवात करा. आता हा प्रश्न जो आहे तो 27 नोव्हेंबरच्या एक्झामिनेशनमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. याच्या पुढचे ह्या प्रश्नांचे जे डेट आहे, एक्झाम डेट, 27 नोव्हेंबरच असणार. ठीक आहे. बघा काय म्हणतोय प्रश्न, परिणामकारक अध्यापनासाठी सर्वात कमी महत्त्वाचे शिक्षक गुण वैशिष्ट्य आहे. कोणते आहे ते? परिणामकारक संप्रेषण कौशल्य, विद्यार्थ्यांप्रती सहानुभाव, विद्यार्थ्यांप्रती समभावात्मक अभिवृत्ती की उच्च शैक्षणिक संपादन, है ना? तर यामध्ये ऑप्शन डी बरोबर आहे, हाय अकॅडमिक अचिव्हमेंट, उच्च शैक्षणिक संपादन. राईट. कारण बघा परिणामकारक अध्यापन म्हणजेच इफेक्टिव्ह टीचिंग, राईट. सर्वात कमी महत्वाचं जर म्हटलं, कमीच विचारलं ना, सर्वात कमी महत्वाचं जर म्हटलं तर तो आहे ऑप्शन डी. राईट. आता प्राथमिक शिक्षण जर म्हटलं, बघा प्राथमिक शिक्षणात शिक्षकासाठी आवश्यक असणारे गुण काय असू शकतात, है ना? जे तुमचं पहिलं आहे परिणामकारक संप्रेषण कौशल्य. लहान मुलांशी संवाद साधण्यासाठी ते खूप जास्त महत्वाचं आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांप्रती सहानुभव आहे, है ना? त्यांच्या भावनांची, त्यांची जी गरज आहे, त्यांच्या जे प्रॉब्लेम्स आहेत ते समजून घेणं सुद्धा खूप जास्त आवश्यक आहे. ठीक आहे. आणि समभाव जे आहे म्हणजे आपला तिसरा ऑप्शन, तो सुद्धा महत्वाचा आहे, कारण सर्व विद्यार्थ्यांना समान संधी देणं गरजेचं आहे, है ना? आणि शिक्षणात काय करतं, न्यायतेसाठी आवश्यक आहे. न्यायासाठी म्हणजे समभाव त्याच्यामध्ये आला, बरोबर ना? परंतु डी जे आहे उच्च शैक्षणिक संपादन, हे जरी महत्वाचे असले तरी, हे तर महत्वाचं आहेच, परंतु तरीही प्राथमिक शिक्षणाच्या बाबतीत इतर तिन्ही गुणांना जर कम्पेअर केलं तर थोडं कमी महत्वाचं आहे. खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? प्रेरित नसणाऱ्यांपेक्षा प्रेरित अध्ययनकर्ते अधिक चांगले शिकतात. मोटिवेटेड लर्नर्स लर्न बेटर दॅन अनमोटिवेटेड. ठीक आहे. मुलांपेक्षा मुली अधिक चांगल्या शिकतात. गर्ल्स लर्न बेटर दॅन बॉयज. प्रौढांपेक्षा बालक अधिक चांगले शिकतात. आणि बुद्धिमान व्यक्तीपेक्षा सर्जनशील व्यक्ती अधिक चांगले शिकतात. काय विचारलं याच्यामध्ये, कुठलं सत्य आहे? तर याच्यामध्ये ए बरोबर आहे फक्त. ठीक आहे. जे प्रेरित नसणाऱ्यांपेक्षा प्रेरित अध्ययन करते अधिक चांगले शिकतात. चांगल्या धारणेची खात्री खालीलपैकी कशामुळे देता येते? शिक्षकाच्या दृक साधनांचा वापर म्हणजे यूज ऑफ व्हिज्युअल एड्स बाय टीचर, विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग, सुसंबद्ध उदाहरणांचा वापर आणि लास्टली अर्थपूर्ण अध्ययन अनुभूती. ठीक आहे.
त्याचा राईट आन्सर आहे ऑप्शन डी, अर्थपूर्ण अध्ययन अनुभूती, मीनिंग लर्निंग एक्सपिरियन्स. ठीक आहे. अध्ययनाबाबत सध्याचा विचार कोणता? ए, अध्ययनकर्त्यांचे मन हे रिकामे भांडे आहे व शिक्षक त्यात ज्ञान भरतो. बी, प्रत्येक अध्ययनकर्ता त्याच्या पूर्वज्ञानाच्या आधारे संकल्पना तयार करतो. सी, अध्ययनकर्ता शिक्षकांनी दिलेली माहिती उत्सुकतेने ग्रहण करतो. आणि डी, अध्यापन चेतकाला दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद म्हणजे अध्ययन आहे. राईट. याचा राईट आन्सर आहे ऑप्शन बी, म्हणजेच प्रत्येक अध्ययनकर्ता त्याच्या पूर्वज्ञानाच्या आधारे संकल्पना तयार करतो. ठीक आहे, हे बरोबर आहे, एक्झॅक्टली बरोबर आहे. कारण आजच्या शिक्षण पद्धतीमध्ये है ना, शिकणे हे पूर्वज्ञान आणि नवीन माहिती याच्यातील संबंधातून घडत असते, याच्या इन बिटवीन दॅट टू थिंग्स. आणि जेव्हा विद्यार्थी आपल्या आधीच्या अनुभवावर है ना, किंवा पूर्वीच्या ज्ञानावर किंवा त्याच्या आधारावर नवीन माहिती समजून घेत असेल आणि त्याला नवीन संकल्पना त्याच्यामध्ये चेंजेस करायचे असतील किंवा रूपांतरित करत असेल है ना, तर तो जास्त इफेक्टिव्ह आहे. म्हणजेच त्याचा संबंध आहे सध्याच्या विचाराबाबत. राईट. त्यामुळे शिक्षक प्रक्रिया एक सक्रिय असते आणि व्यक्तिकृत अनुभव बनते. आलं लक्षात? सर्जनशील विचार वृद्धिंगत करण्यासाठी संगणक उपयुक्त ठरतो जेव्हा कॉम्प्युटर कॅन बी एनहान्स क्रिएटिव्ह थिंकिंग व्हेन विद्यार्थ्यांना प्रभावी पॉवर पॉइंट सादरीकरण पाहण्यास सांगितले जाते तेव्हा, की जेव्हा विद्यार्थ्यांना इंटरनेटद्वारे अद्ययावत माहिती संग्रहित करण्यास सांगितले जाते, की जेव्हा विद्यार्थ्यांना मुक्त समस्यांच्या निराकरणात संगणक वापरण्यास सांगितले जाते, की जेव्हा विद्यार्थ्यांना संगणकाचा वापर करून संशोधन अहवाल तयार करण्यास सांगितले जाते. तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन सी. पुढे, प्रकल्प प्रात्यक्षिके आणि विद्यार्थ्यांची सादरीकरणे यांचा समावेश करण्याचा प्रमुख उद्देश कोणता है ना. तर मी उत्तर सांगतो तुम्हाला आणि डायरेक्टली एक्सप्लेन करतो. तो आहे ऑप्शन सी. ठीक आहे. ऑप्शन सी म्हणजे काय? तुमचं मूल्यमापन सातत्यपूर्ण व सर्वंकष करणे. लक्षात, हे त्याचं राईट आहे आन्सर. राईट. म्हणजे बघा, NEP जे आहे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी व शिक्षणशास्त्र याच्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी फक्त लेखी परीक्षा पुरेशी नाही आहे. बरोबर. तर त्यामध्ये प्रकल्प असणं, प्रात्यक्षिक असणं, सादरीकरण असणं याचा समावेश असणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता बघा, पुढचा प्रश्न 27 नोव्हेंबर 2011चा आहे ना. संशोधन म्हणजे काय? रूटीन ऍक्टिव्हिटी, अॅन्युअल ऍक्टिव्हिटी, ओकेजनल ऍक्टिव्हिटी की फॅक्ट फाइंडिंग ऍक्टिव्हिटी? काय असू शकतं सांगा तुम्ही. तर याचं उत्तर आहे फॅक्ट फाइंडिंग ऍक्टिव्हिटी. कुठली ऍक्टिव्हिटी? फॅक्ट फाइंडिंग ऍक्टिव्हिटी. कारण संशोधनामध्ये नवीन नवीन सत्य शोधावे लागतात, नवीन नवीन फॅक्ट्स आपल्याला कळत असतात. बरोबर. त्या फॅक्ट्सना, त्या नवीन नवीन क्रियांना है ना आपण काय करत असतो? शोधत असतो. पुढे, संशोधनात्मक प्रश्न कशामधील संबंध स्पष्टपणे शोधण्याचा प्रयत्न करतो? राईट. लॉजिस्टिक, रिसर्चर, हायपोथेसिस की व्हेरिएबल्स? है ना. ऑब्वियस आहे, व्हेरिएबल्स त्याला म्हटलं जातं. बरोबर. कारण आपण काय करत असतो? कशाचं रिलेशन बघत असतो? कोणत्या गोष्टीचं आपण कंपॅरिझन करतो? कोणत्या गोष्टीचं मॅनिप्युलेशन करतो? तर ते आहे व्हेरिएबल्स. व्हेरिएबल्सच आपण काय करत असतो? मॅनिप्युलेशन करतो. एकमेकाशी संबंध आहे की नाही दोन व्हेरिएबल्स मध्ये हे पाहण्याचा प्रयत्न करत असतो. ठीक आहे. त्यामुळे ऑप्शन डी करेक्ट. पुढे, ज्ञान मिळवण्याच्या पद्धतीमध्ये इतर कोणत्याही पद्धतीत न दिसणारा पण शास्त्रीय पद्धतीत असणारा विशेष गुणधर्म कोणता? डिवाइन ऑथॉरिटी, सेल्फ करेक्शन, मिस्टिकल प्रोफेन्सी, गुड भविष्यवाणी म्हणतो त्याला आपण, आणि स्पिरिच्युअल रिव्हिलेशन, आध्यात्मिक प्रकटीकरण.
करेक्ट. याचा राईट आन्सर काय असू शकतं? तर ऑब्विस आहे बी, सेल्फ करेक्शन. आलं लक्षात. शास्त्रीय पद्धती म्हटलं तर सर्वात मोठी खासियत काय त्याची? स्वतःच्या चुका शोधणं आणि स्वतःला सुधारणं. बरोबर ना? मग नवीन पुरावे मिळाले की ते जुने निष्कर्ष बदलता येऊ शकतात. राईट. मग इतर पद्धतीमध्ये हे लवचिकपणा फारसा आढळत नाही. म्हणजे दैवी अधिकार, गूढ भविष्यवाणी, आध्यात्मिक प्रकटीकरण ह्याच्यामध्ये हे फ्लेक्झिबिलिटी नाहीये. सेल्फ करेक्शन मध्ये फ्लेक्झिबिलिटी आहे. ठीक आहे. त्यामुळे ऑप्शन बी आपलं करेक्ट आहे. पुढील काय म्हटलंय? संशोधक आणि संशोधनात सहभागी होणारे यामध्ये परस्पर विश्वास निर्माण करण्याची प्रक्रिया म्हणजे इंटिमसी, इन्फॉर्मॅलिटी, रॅपोर्ट की नेक्सस. ठीक आहे. इनफॉर्मॅलिटी आहे ते सेकंड ऑप्शन, मला कळलं नाही. हा, रॅपोर्ट. ठीक आहे. रॅपोर्ट याचं राईट आन्सर आहे. बरोबर. एक तांता ज्याला आपण म्हणतो. रॅपोर्ट काय आहे हे नवीन आपण ऐकलं असेल ना. रिपोर्ट आपल्याला माहिती आहे. रॅपोर्ट काय आहे? आणि याचा अर्थ असा आहे की संशोधक आणि सहभागी म्हणजे जे बाकीचे सहभागी आहेत त्याच्यामध्ये सहभागी लोक यांच्यामध्ये परस्पर विश्वास, समजूतदारपणा आणि मोकळेपणा निर्माण होत असतो. त्याला रॅपोर्ट असं म्हटलं जातं. हे काय करतात? हे संशोधनाची गुणवत्ता सुधारते आणि खरी माहिती मिळवायला आपल्याला मदत होत असते. ठीक आहे. पुढचा प्रश्न, परिकल्पना त्यालाच हायपोथेसिस असं म्हटलं जातं, तयार करण्यासाठीची पूर्व पीठिका यात असते. हायपोथेसिस इज फॉर्म्युलेटेड ऑन द बेसिस ऑफ एक्झिस्टिंग थेअरी अँड लिटरेचर, इंटरव्ह्यूज, क्वेश्चनेअर की ऑब्झर्वेशन. कशाच्या बेसवर ठरवलं जाऊ शकतं? तर ते ठरवलं जातं एक्झिस्टिंग थेअरी आणि लिटरेचर, जे उपलब्ध साहित्य आहेत आणि जे सिद्धांत आहेत त्याच्या आधारावरती. ठीक आहे. हायपोथेसिस एक प्रिकल्पना असते, जे परिकल्पना असते. राईट. एक अशी कल्पना जी की विशिष्ट समस्या किंवा परिस्थिती असेल या संदर्भात एक अनुमान लावत असते, है ना, प्रेडिक्शन देत असते किंवा तत्व तयार करते. राईट. परिकल्पना तयार करण्यासाठी आपल्याला उपलब्ध साहित्यांची गरज असते, सिद्धांताची गरज असते, यांचा आधार घ्यावा लागतो, तेव्हाच हे पॉसिबल आहे. आणि यावर आधारित संशोधन करणारे निष्कर्ष तयार होत असतात, है ना. त्यामुळे आपलं ऑप्शन ए बरोबर आहे. एक्झिस्टिंग थिअरी खूप महत्वाची आहे हायपोथेसिस मध्ये. पुढचा प्रश्न बघा, थोडासा मोठा आहे. मोठा प्रश्न बघितले अजिबात गोंधळायचा नाही, व्यवस्थितपणे वाचायचं, समजून घ्यायचं, कारण मोठा प्रश्न म्हणजे सोपा प्रश्न असा अर्थ आहे त्याचा. गावातला पुढारी किंवा एखाद्या संस्थेचा व्यवस्थापक किंवा एखाद्या हॉस्पिटलचा संचालक, है ना, की ज्याची परवानगी घ्यावी लागते किंवा चांगल्या प्रकारे कोण माहिती देईल हे सांगू शकणारी व्यक्ती म्हणजे काय? की इन्फॉर्मंट, रिसोर्स पर्सन, गेट कीपर की क्रिटिकल पार्टिसिपेंट, है ना. तर याचा राईट आन्सर आहे गेट कीपर, ऑप्शन सी. गेट कीपर असा एक व्यक्ती असतो ऑर्गनायझेशन मध्ये, कंपनीमध्ये किंवा कम्युनिटीमध्ये किंवा ग्रुपमध्ये, जो की इन्फॉर्मेशनला ऍक्सेसिबल असतो, म्हणजे त्याच्याकडे सर्व इन्फॉर्मेशन असते. राईट. कुठे घटना घडत असेल तर तो तिथे पार्टिसिपेटेड असतो, तिथे उपलब्ध असतो आणि माहिती गोळा करत असतो. आलं लक्षात. रिसर्च मध्ये जो गेटकीपर आहे तो एक असा आहे किंवा असा एक व्यक्ती आहे, है ना, त्याची परमिशन हवी असते काही ग्रुपसाठी, काही सेटिंगसाठी. राईट. आणि तो व्यक्ती जो आहे गेटकीपर, राईट, तो ठरवू शकतो की बेस्ट इन्फॉर्मंट कोण आहे. आलं लक्षात. इन्फॉर्मंट काय आहे, स्टडी करण्यासाठी बेस्ट इन्फॉर्मंट काय आहे हे ठरवण्याचं काम सुद्धा कोण करतं? गेटकीपर करत असतो. ठीक आहे. आलं लक्षात. मित्रांनो, आणखीन एक गोष्ट, पुढच्या सेशन मध्ये आपण पुढच्या एक्झामिनेशनचे प्रश्न बघणार आहोत रिसर्च ऍप्टिट्यूड वरती. तर त्यामुळे कोणीही अजिबात मिस करायचं नाही. रोज सकाळी 8 वाजता आपल्या युट्यूब चॅनल वरती आपल्याला लेक्चर्स मिळून जातील PYQ चे. ठीक आहे. तर ते मिस करू नका अजिबात. तुमच्या प्रिपरेशन साठी खूप मोठी गोष्ट आहे ती. ठीक आहे. तुमचं प्रिपरेशन बूस्टअप करण्यासाठी. आलं लक्षात. चलो. आता हे प्रश्न 2011 मध्ये दुसरी जी एक्झाम झाली होती, है ना, डिसेंबर अटेम्प्ट वाली, त्या एक्झामिनेशनचे प्रश्न बघतोय आपण कम्युनिकेशन वरती. काय विचारलंय? ऍज वी मूव्ह फ्रॉम इंटरपर्सनल टू मास कम्युनिकेशन, दोन व्यक्तीमधील संज्ञापनापासून जनसंज्ञापर्यंतच्या संज्ञापन प्रवासामध्ये संदेश कमी रचनाबद्ध होत जातात आणि प्रतिसाद तात्काळ मिळत जातात. की ऑप्शन बी, संदेश कमी रचनाबद्ध होत जातात आणि प्रतिसादांची तात्कालिकता कमी होत जाते. की ऑप्शन सी,
संदेश अधिक रचनाबद्ध होत जातात आणि प्रतिसादही तात्काळ मिळत जातात, की ऑप्शन डी, संदेश अधिक रचनाबद्ध होत जातात आणि प्रतिसादांची तात्कालिकता कमी होत जाते. राईट आन्सर आहे ऑप्शन डी. खालीलपैकी असत्य विधान ओळखा. विधान काय म्हणतायत? तुम्ही संज्ञापन करू शकत नाही असे होत नाही. बी, मौनातूनही संज्ञापन होते. सी, माध्यमातील अडथळ्यामुळे संदेश ग्रहणावर परिणाम होतो. ऑप्शन डी, संदेश हा माध्यम वैशिष्ट्यांच्या निरपेक्ष असतो. राईट आन्सर आहे ऑप्शन डी. खालीलपैकी कोणते विधान संज्ञापन आणि संस्कृतीमधील नात्याचे अचूक वर्णन करते? है ना, ऑप्शन सी आहे त्याचा राईट आन्सर. म्हणजे संज्ञापन आणि संस्कृती एकमेकावर अवलंबून असतात. अलग लक्षात, संज्ञापन आणि संस्कृती हे एकमेकावरती अवलंबून असतात, त्यामुळे यांचं नातं जे आहे हे कमी जास्तीचं नसून इक्वली इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज और आर एक्झाम्पल ऑफ वर्बल कम्युनिकेशन? रायटिंग, लिसनिंग, रीडिंग, स्पीकिंग. राईट. खालीलपैकी आपल्याला काय करायचंय? काय शब्द संज्ञापनाची किंवा संज्ञापनाची उदाहरणे आहेत? लिहिणे, ऐकणे, वाचणे की बोलणे. ठीक आहे. ऑप्शन्स आहेत स्क्रीनवरती, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये पण उत्तर देऊ शकता बरं का, हे लक्षात ठेवा. राईट आन्सर आहे ऑप्शन बी. ठीक आहे. आधी 1 म्हणजे काय? लिहिणे, रायटिंग. मग 3 म्हणजे काय? रीडिंग. त्यानंतर 4 म्हणजे काय? स्पीकिंग. आणि त्यानंतर काहीच नाही. ठीक आहे. सो हे 3 जे आहेत हे करेक्ट स्टेटमेंट आहे. पुढे, नव्या माध्यमातील खालील संज्ञापन सुविधाची कालानुसार किंवा कालक्रमानुसार संगती लावा. ट्विटर, होमटेल, यूट्यूब आणि फेसबुक. थेरी लेक्चरमध्ये आपण याचं कव्हर केलेलं आहे बरं का, तुम्ही पाहून घ्या, थेरी लेक्चर कव्हर होईल तुमचं. तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन सी. ठीक आहे. होमटेल, सॉरी हॉटमेल, त्यानंतर फेसबुक, त्यानंतर तुमचं काय म्हणतात त्याला, यूट्यूब, आणि त्यानंतर ट्विटर. ठीक आहे. व्हॉट इज द मोटो ऑफ दूरदर्शन? दूरदर्शनचे घोष वाक्य कोणते? बहुजन हिताय, बहुजन सुखाय, की अहर्निश सेवामय, की सत्यमेव जयते, की सत्यम शिवम सुंदरम. तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन डी. बहुतांश लोकांना वाटत असेल की बहुजन हिताय, बहुजन सुखाय. ठीक आहे. बट ऍक्च्युली दूरदर्शनचं आहे सत्यम शिवम सुंदरम. राईट. आता पुढचा प्रश्न जो आहे तो आहे 27 नोव्हेंबर 2011 ला जी एक्झाम झाली होती त्या एक्झामिनेशन मधला प्रश्न आहे. डॉट टेम्प इज अ. टेम्प ही काय आहे किंवा कोणती संज्ञा आहे? ट्रान्झिट फाईल आहे, ट्रान्झिशनल फाईल आहे, टेम्पररी फाईल आहे की ट्रान्सफर फाईल आहे? ठीक आहे. तर ही जी आहे ही आहे टेम्पररी फाईल. बरोबर. टेम्प जी आहे ही टेम्पररी फाईल आहे. सी, टेम्पररी फाईल जी आहे, जेव्हा काही गोष्टी प्रोसेसमध्ये असतील किंवा काही काम आपण करत असू, तर त्यावेळेला टेम्पररी फाईल सेव्ह करण्यासाठी हे टेम्प फाईलचा वापर केला जातो. ठीक आहे. काही फाईल्सला वेगवेगळ्या पर्पजसाठी सुद्धा टेम्प फाईल जी आहे याचा वापर केला जातो. जसे की बॅकअप आणि रिकव्हरीसाठी केला जातो, है ना. इन्स्टॉलेशन आणि अपडेटसाठी केला जातो. एडिटिंग आणि प्रोसेससाठी सुद्धा केला जातो. राईट. सो टेम्प फाईल जी आहे कशी फाईल आहे? टेम्पररी फाईल आहे. आता बघा, लास्ट जो एक्झाम होता म्हणजे 7 तारखेची जी एक्झाम होती त्यामध्ये विचारलं होतं डीटीएच काय आहे, है ना. त्याच्या पुढच्याच एक्झामिनेशन मध्ये आपल्याला काय विचारलंय? ईटीएच काय आहे. समजते का? आता ईटीएच ही जी संज्ञा आहे याचा अर्थ काय आहे आपल्याला सांगायचंय. ऑप्शन्स आहेत कॉम्प्युटर फॉर हायर एज्युकेशन, इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजी फॉर ओपन एज्युकेशन, सॅटेलाइट फॉर इंटरनॅशनल एज्युकेशन, की रेडिओ फॉर स्कूल एज्युकेशन. तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन बी, इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजी फॉर ओपन एज्युकेशन. ठीक आहे. ओके. तर ईटीएच ही जी आहे ही जी टर्म आहे याचा अर्थ असा आहे की काही डिजिटल टूल्स असतील, काही इलेक्ट्रॉनिक रिसोर्सेस आहेत,
ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहेत याचा यूज करणं म्हणजे ETH आहे. ठीक आहे, कशासाठी? एज्युकेशन पर्पजसाठी. बरोबर. मग आपली लर्निंग इन्हान्स करण्यासाठी, है ना, स्ट्रॉंग करण्यासाठी, डेव्हलप करण्यासाठी, है ना, इम्प्रूव्ह करण्यासाठी हे ETHचा वापर केला जातो, ज्यामध्ये डिजिटल पद्धतीने काही टूल्सचा वापर करून आपल्याला शिकता येतं. बरोबर. ओपन एज्युकेशन सिस्टीम आहे. हे जे ETH आहे हे ॲक्च्युली डिस्टन्स लर्निंग मध्ये जास्त मोठा रोल प्ले करतं, ज्यामध्ये MOOCs म्हणजे मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्स आणि ऑनलाईन अकॅडमिक रिसोर्सेस जे असतात, है ना, यामध्ये ETH जास्त मोठं काम करतं. ठीक आहे. सो लक्षात ठेवा, ETH म्हणजे काय? इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजी फॉर ओपन एज्युकेशन. पुढील प्रश्न, ट्विटर इज जनरली युज्ड फॉर. ट्विटर जे आहे कशासाठी वापरलं जातं साधारणपणे? सिक्रेट इन्फॉर्मेशन शेअर करण्यासाठी, इलेक्ट्रॉनिक मेल करण्यासाठी, इंटरपर्सनल कम्युनिकेशनसाठी की सोशल नेटवर्किंगसाठी? बरोबर. सरळ सरळ उत्तर आहे, सोपं प्रश्न आहे. सोशल नेटवर्किंगसाठी ट्विटरचा वापर केला जातो. ठीक आहे. ट्विटर जे आहे हे सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्मच आहे, ज्या ठिकाणी शॉर्ट मेसेजेस पाठवण्यासाठी, है ना, दुसऱ्यांना फॉलो करण्यासाठी, बरोबर, डिस्कशनमध्ये एंगेज राहण्यासाठी, नेहमी अपडेट राहण्यासाठी, रिअल टाइम न्यूज पाहण्यासाठी, ट्रेंड्स पाहण्यासाठी हे ट्विटरचा वापर केला जातो. ठीक आहे, किंवा ट्विटर हे बेनिफिशियल आहे. बरोबर. काही ओपिनियन्स सुद्धा या ठिकाणी शेअर केले जातात. मोठ्या मोठ्या दिग्गजांचे सुद्धा ओपिनियन यामध्ये शेअर केले जातात. ठीक आहे, आणि ते शेअर केलेले अपडेट्स भरपूर मोठ्या ऑडियन्स पर्यंत पोहोचलं जातं. ठीक आहे, त्यामुळे ह्याला काय म्हटलं जातं? सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म. ठीक आहे. पुढील प्रश्न, इन अ व्हर्च्युअल क्लासरूम. ठीक आहे, व्हर्च्युअल क्लासरूम मध्ये काय आहे? अ टीचर्स फिजिकल प्रेझेन्स इज नॉट नीडेड. शिक्षकाचे वर्गात प्रत्यक्ष हजर असणे आवश्यक नसते. अ टीचर्स फिजिकल प्रेझेन्स इज नेसेसरी, है ना, यामध्ये प्रत्यक्ष हजर असणे इम्पॉर्टंट आहे. प्रिन्सिपल्स फिजिकल प्रेझेन्स इज नेसेसरी. प्राचार्याचे वर्गात प्रत्यक्ष हजर राहणं गरजेचं आहे. की स्टुडंट्स फिजिकल प्रेझेन्स इज नॉट नेसेसरी, म्हणजे विद्यार्थ्यांचे वर्गात प्रत्यक्ष हजर असणे आवश्यक नसते, है ना. व्हर्च्युअल क्लासरूम मध्ये टीचर जो आहे तो फिजिकली प्रेझेंट असणं गरजेचं नाही. तो ऑनलाईन पद्धतीने शिकवू शकतो. बरोबर. परंतु विद्यार्थ्यांचा तिथे म्हणजे उपस्थित राहणं गरजेचं आहे. ठीक आहे. शिक्षकांनी वर्गात प्रत्यक्ष हजर असणे, टीचर्स फिजिकल प्रेझेन्स इज नेसेसरी, हे चुकीचं आहे. प्रिन्सिपलचा तर काहीच संबंध नाहीये. आणि स्टुडंट फिजिकल प्रेझेन्स इज नॉट नेसेसरी असं गरजेचं नाही. फिजिकली ते प्रेझेंट पाहिजे आहेत, तेव्हाच तर ते शिकू शकते. बरोबर ना. सो हे 3 ऑप्शन BCD हे चुकीचं आहे. ठीक आहे. व्हर्च्युअल क्लासरूम जे आहे हे ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे. ठीक आहे. हे ऑनलाईन लर्निंग एन्व्हायरमेंट आहे, ज्यामध्ये टीचर्स आणि स्टुडंट्स एकमेकाशी इंटरॅक्ट करतात, तेही रिमोटली म्हणजे त्यांच्या त्यांच्या जागेवरून, युजिंग डिजिटल टूल्स, जसे की व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आहे, व्हाईट बोर्ड्स आहे, ऑनलाईन व्हाईट बोर्ड्स, ऑनलाईन व्हाईट बोर्ड्स आहेत, लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम आहे, है ना. तर अशा पद्धतीने व्हर्च्युअल पद्धतीने ऑनलाईन माध्यमातून विद्यार्थी आणि शिक्षक एकमेकाशी संवाद साधू शकतात आणि अभ्यास करू शकतात. पुढील प्रश्न बघा, तुमच्या स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल, जो की 27 नोव्हेंबरच्या परीक्षेतला तो प्रश्न आहे. GPS is a system that helps in locating position with the help of. आता GPS सर्वांना माहिती आहे. GPS काय करतं? आपल्याला जागेची माहिती देतं, पोझिशनची माहिती देतं. बरोबर. मग ते कशाच्या हेल्पने किंवा कशाच्या मदतीने ते करू शकतं? मायक्रोवेव्हज, सॅटेलाइट, पोलीस इंटेलिजन्स की वायरलेस कम्युनिकेशन? ठीक आहे. तर सरळ सरळ याचं उत्तर आहे मायक्रोवेव्ह आणि पोलीस इंटेलिजन्स, वायरलेस कम्युनिकेशन याच्या मार्फत नाही, तर ते कशा मार्फत? सॅटेलाइटच्या मार्फत GPS जे आहे ते आपल्याला पोहोचत असतं. राईट. जिओ पोझिशनिंग सिस्टीम असं त्याला म्हटलं जातं. हे सॅटेलाइट बेस्ड नेव्हिगेशन सिस्टीम आहे, जे आपल्याला एक्झॅक्टली राईट लोकेशन पूर्ण पृथ्वीवरती कुठेही, है ना, कुठलंही लोकेशन आपल्याला राईटली
प्रोव्हाइड करण्याचं काम जीपीएस करतं. ठीक आहे. पुढचा प्रश्न, जिओथर्मल एनर्जी इज भूऔष्णिक ऊर्जा म्हणजे काय? भूजलापासून निर्मित ऊर्जा, पृथ्वीच्या कवचातील उष्णतेपासून निर्मित ऊर्जा, सागर पृष्ठाखालून वाहणाऱ्या सागरी प्रवाहापासून मिळणारी ऊर्जा की कोळशापासून मिळणारी ऊर्जा. तर तुमचं जिओथर्मल म्हटलं तर ते डायरेक्टली येतं पृथ्वीच्या कवचातील उष्णतेपासून निर्मिती ऊर्जा. A wild mammal became extinct from India around the mid 20th century. खाली दिलेल्या ऑप्शन्स पैकी एक वाइल्ड ॲनिमल आहे जो की 20व्या शतकाच्या मध्यात भारतातून नामशेष झाला. 20व्या शतकात. ठीक आहे. गँगेटिक डॉल्फिन, गंगेमधील डॉल्फिन जे आहेत ते, जॅन्ट पांडा है ना, महाकाय पांडा, इंडियन टू हॉर्न रायनो, 2 शिंगी भारतीय गेंडा की चिता. ठीक आहे. भारतामध्ये विचारले तेही 20व्या शतकातले विचारले पर्टिक्युलरली. त्यामुळे 20व्या शतकात जर म्हटलं तर तो आहे ऑप्शन डी. आलं लक्षात? ग्लोबल वॉर्मिंग इज ड्यू मेनली टू, जागतिक तापमान वृद्धी मुख्यतः कशामुळे होते? इन्क्रीज इन कार्बन डायऑक्साइड है ना, की इन्क्रीज इन ऑक्सिजन, ऑक्सिजन मध्ये वाढ झाली असेल तर, की इन्क्रीज इन नायट्रोजन म्हणजे नायट्रोजन मध्ये वाढ झाली असेल की इन्क्रीज इन ओझोन की ओझोन वायूच्या प्रमाणात, डिक्रीज इन नायट्रोजन म्हणजे नायट्रोजन मध्ये घट आणि डिक्रीज इन ओझोन म्हणजे ओझोन वायूच्या प्रमाणात सुद्धा घट. प्रश्न असा आहे की ग्लोबल वॉर्मिंग इज ड्यू मेनली टू, है ना, ग्लोबल वॉर्मिंग मेनली कशाने होते या दिलेल्या ऑप्शन्स पैकी? तर हे इन्क्रीज इन कार्बन डायऑक्साइड, कार्बन डायऑक्साइड जो आहे तो सगळ्यात मोठा फॅक्टर आहे ग्लोबल वॉर्मिंग वाढवण्यामध्ये, है ना, तेही त्यातल्या त्यात मॅनमेड कार्बन डायऑक्साइड. पुढील प्रश्न, बॅरोमीटर कशाचे मापन करण्यासाठी वापरतात? बॅरोमीटर नावाचे एक आहे, ते कशासाठी यूज केलं जातं, म्हणजे काय मोजण्यासाठी त्याचं यूज केलं जातं? विंड वेलोसिटी, बॉडी टेम्परेचर, ब्लड प्रेशर की ऍटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे वातावरणामधील दाब. ठीक आहे. याचा आन्सर तुम्ही मला चॅट बॉक्स मध्ये द्यायचा आहे. काय असेल ABCD जे काही आन्सर असेल ते. तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन डी, ऍटमॉस्फेरिक प्रेशर. ठीक आहे. पॅरामीटर जे आहे ते ऍटमॉस्फेरिक प्रेशर जे आहे किंवा वातावरणातील दाब किती आहे हे पाहण्यासाठी बॅरोमीटरचा वापर केला जातो. ठीक आहे. आलं लक्षात? आता बघा पुढचे प्रश्न आहेत तुमचे 27 नोव्हेंबरचे एक्झामिनेशनचे प्रश्न आहेत. बघा अगोदर कसं होतं 2011 मध्ये वगैरे 18 पासून ते चेंज झालेलं आहे 18 पासून. तोपर्यंत आपल्याला एक्झामिनेशन मध्ये 60 प्रश्न विचारले जायचे पेपर 1 मध्ये. प्रत्येक युनिट 6 आपल्याला प्रश्न बघायला मिळायचे. परंतु नंतर ते चेंज झाले आणि 5-5च प्रश्न विचारायला लागले. ठीक आहे. त्यामुळे हे 11चा पेपर असल्यामुळे 11चे प्रश्न आपण बघत आहोत, त्याच्यामुळे आपल्याला 6 प्रश्न बघायला मिळत आहेत. ठीक आहे. बघा 27 नोव्हेंबर 2011च्या प्रश्नपत्रिकेतला प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ मेन फंक्शन ऑफ युनिव्हर्सिटी? टीचिंग, रिसर्च, पब्लिकेशन, एक्सटेन्शन वर्क. विद्यापीठाचं प्रमुख कार्य कोणतं नाही ते विचारले. अध्यापन, संशोधन, प्रकाशन, विस्तार कार्य. ऑब्विसली पब्लिकेशन असं त्यांचं मुख्य कार्य नाही आहे. रिसर्च, टीचिंग, एक्सटेन्शन वर्क हे आहे, तर पब्लिकेशन करण्याचं काम त्यांचं नाही आहे. पुढे विद्यापीठ अनुदान आयोग, त्याला आपण UGC म्हणतो, है ना, या आयोगाने विद्यार्थ्यांना पदवी बरोबरच पदविका किंवा प्रमाणपत्र अभ्यासक्रम करण्याची परवानगी देण्याचे कारण. A, विद्यापीठे व महाविद्यालयांचे उत्पन्न वाढवणे. B, अध्यापकांना पुरेसा कार्यभार उपलब्ध करून देणे. C, मानवी व अमानवी संसाधनांचा जास्तीत जास्त विनियोग करणे. आणि D, विद्यार्थ्यांना त्यांचे पदवी अभ्यासक्रम झाल्यावर काम करण्यास सक्षम करणे. तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन डी, विद्यार्थ्यांना त्यांचे पदवी अभ्यासक्रम झाल्यावर काम करण्यास सक्षम बनवणे हे करेक्ट आन्सर आहे. पुढील प्रश्न, भारत सरकारच्या उच्च शिक्षण विभागात खालीलपैकी कशाचा समावेश होत नाही? A, इंडियन काउन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्च. B, इंडियन काउन्सिल ऑफ फिलॉसॉफिकल रिसर्च. C,
इंडियन काउन्सिल ऑफ वर्ल्ड अफेअर्स आणि डी इंडियन काउन्सिल ऑफ हिस्टोरिकल रिसर्च. ठीक आहे. तर याचा राईट आन्सर काय आहे? याचा राईट आन्सर आहे ऑप्शन सी, इंडियन काउन्सिल ऑफ वर्ल्ड अफेअर्स. भारतात विशिष्ट शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षणाचे व पूजेचे स्वातंत्र्य राईट यानुसार दिले आहे. मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्य, मार्गदर्शक तत्वे की मानवी हक्क. तर ते कशात आहे? फंडामेंटल राईट्स, मूलभूत हक्क यामध्ये येतं. ठीक आहे. कारण यामधूनच काय होतं? रिलिजियस वर्शिप आणि आपलं एज्युकेशन इन्स्टिट्यूशन्स, इंडियन एज्युकेशन इन्स्टिट्यूशन जे आहेत है ना, यामध्ये धार्मिक शिक्षणाचे व पूजेचे स्वातंत्र्य है ना फंडामेंटल राईट्स नुसार दिले जाते. हायेस्ट अकॅडमिक डिसिजन मेकिंग बॉडी ऑफ युनिव्हर्सिटी, विद्यापीठाचे शैक्षणिक निर्णय घेणारे सर्वोच्च मंडळ कोणते आहे? बोर्ड ऑफ स्टडीज, फॅकल्टी, अकॅडमिक काउन्सिल की BCUD म्हणजे महाविद्यालय व विद्यापीठ विकास मंडळ. ठीक आहे. तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन सी, अकॅडमिक काउन्सिल. पुढे मोठा प्रश्न आहे. भारत सरकारच्या उच्च शिक्षण विभागाची मुख्य उद्दिष्टे खालीलप्रमाणे आहेत. ठीक आहे. काय काय दिलेले आहे? राष्ट्रीय शैक्षणिक धोरण ठरविणे, उच्च व तांत्रिक शिक्षणाचा नियोजनबद्ध विकास घडवून आणणे आणि गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणे. ठीक आहे. ऑप्शन्स आहेत 1, 2 फक्त बरोबर आहेत की 1, 2 and 3 बरोबर आहेत की 1, 3 बरोबर आहेत की यापैकी सर्वच बरोबर आहेत. ठीक आहे. तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन डी, हे सर्वच बरोबर आहेत.